बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छान छान गोष्टी ऐकायला आपल्याला खूप मजा येते ना. इस्पेशली जर एखाद्या गावातलं एखादं ओसरीवर बसलेली माणसं असलेलं दृश्य, अशी जर त्या गोष्टीची सुरुवात असेल तर किती छान. आजची गोष्टसुद्धा अशीच आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे शेजार धर्म. लेखक ना. ह. आपटे. या गोष्टीसाठी आभार. मराठी बालभारती इयत्ता 3चं पाठ्यपुस्तक. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. राणोजी खोत आपल्या ओसरीवर बसले होते. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते. हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करत होता. तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले. त्यांची चाहूल लागताच राणोजी खोत म्हणाले, या मालक, कसं येणं केलंत? हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली. राणोजींनी पुन्हा विचारलं, कसं काय येणं केलं? हरिबाबा म्हणाले, तुमच्या रामूला घडीभर आमच्याकडं पाठवून द्या, थोडं काम आहे. पाठवून देतो की, काही काळजी करू नका, असं राणोजी त्यांना म्हणाले. पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला, बाबा, आज मला शाळेचं फार अभ्यास आहे, आज नाही मला जायला जमणार. यावर राणोजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हटलं, अरे अभ्यास करच, पण आज थोडं कमी खेळ. राम वडिलांच्या धाकात होता, तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने हरिबाबा निघून गेले. ते गेल्यावर राणोजी रामला म्हणाले, राम, अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही म्हणू नये. शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे. समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का? नाही अडायचं. दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच. पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल? राम थोडा वरमला. काय बोलावं हे त्याला सुचेना. तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला, पण बाबा, गोडगोड बोलून हरिबाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात. मग त्यात काय बिघडलं? अरे माणसाने कष्ट करायला कंटाळू नये. कष्ट करण्याने माणसाच्या अंगातील ताकद वाढते. शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच. हा फायदा फार मोठा आहे. तो जन्मभर तुला पुरणार आहे. असं म्हणून राणोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले, समज आपल्याला उद्या कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल? रामने काही उत्तर दिलं नाही. तो गप्प बसला. मग राणोजी त्याला म्हणाले, तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो, ऐक. असं म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारलं, माझ्या हाताला किती बोटं आहेत? राम म्हणाला, 5. ही 5ही बोटं सारखी आहेत का? नाही, लहान मोठी आहेत. यावर राणोजी हसले आणि म्हणाले, अरे ही आपल्या हाताची बोटं, 5ही बोटं सारखी नाहीत. पण ही 5ही बोटं मिळूनच हाताचा पंजा झालाय की नाही? तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीने स्वतंत्र आहे. तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतंच. त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे. कोणतीही कामं करताना ती एकोप्याने करतात. ही बोटं म्हणजे एकमेकांचे शेजारीच. शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावं. रामला आपल्या वडिलांचं सांगणं एकदम पटलं. तो हसला. आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिलं. पंजाची हालचाल केली, मूठ दाबली, उघडली व तो आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणता ते खरंय. मी जातो हरिबाबांकडे. त्यांचं काय काम असेल ते करतो. रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला. कशी वाटली मुलांनो ही सिंपल छोटीशी गोष्ट? किती सामान्य गोष्ट आहे, पण त्यातून जो संदेश मिळतो तो किती मोठा आहे की नाही? या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत. धन्यवाद. बाय बाय.